दादा दादा कसा आहेस तू? पोलिसांनी खूप त्रास नाही ना दिला तुला? मी ठीक आहे. तू कसा आहेस? मी पण ठीक आहे. बोल. दादा हे ॲडव्होकेट जोशी यांनी सांगितल्याप्रमाणे जामिनाचे सगळे कागदपत्र मी सबमिट केलेले आहेत. आता फक्त एक छोटीशी प्रोसेस उरलेली आहे आणि मग तुझी सुटका होईल. विराज, हां. मला जामीन नकोय. काय? अरे नकोय म्हणजे काय बोलतोस तू? आम्ही तुला जामीन मिळण्यासाठी खूप प्रयत्न केले. मिनिट शांत हो. हे बघ, मला माहिती आहे मी इथून बाहेर पडावं अशी बाबांची इच्छा नाही. आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशी होऊन निर्णय लागायच्या आत मी जर बाहेर पडलो तर बाबांना अजून राग येणार आहे. जामिनाची खरं गरज ज्याला आहे तो सुटला पाहिजे आधी. म्हणजे लॉकअपमध्ये काका आहेत. ते गरीब आहेत बिचारे. जवळ माणसंही नाही आहेत आणि पैसेही नाही. त्यांना इथून बाहेर पडणं खूप गरजेचं आहे. बाहेर मुलगी एकटी आहे, बायको आजारी आहे. त्या दोघींची काळजी घेण्यासाठी त्यांनी इथून बाहेर पडलं पाहिजे. अरे दादा काय बोलतोयस तू? आम्ही तुला सोडवण्यासाठी आलो इकडे आणि तू त्यांचा विचार करतोय. विराज, काय करू मी घरी? बाबा तयार आहेत का मला घरात घेण्यासाठी? त्यांना वाटतंय का की त्यांचा मुलगा हे मुद्दाम करणार नाही म्हणून? त्याच्याकडून चुकून घडलं असेल, आपण त्याला माफ करूया. करतील का माफ? कळलं? काय करू बाहेर येऊन? घरात वाद, भांडण, अपमान एवढंच आहे ना? कशाला? मी इथे राहिलो काय किंवा घरी राहिलो काय, दोन्हीकडे लॉकअपच आहे. त्यापेक्षा इथं बरं आहे. इथे किमान माझा अपमान करणारे, मला मारणारे माझे सख्खे तरी नाही आहेत. म्हणूनच म्हणतोय, ज्याला गरज आहे ना त्याला मदत करू. दादा पण विराज, जोशी साहेब, काकांना इथून बाहेर काढायचं. पैसे आम्ही देऊ. मस्त आहे ना हा शालू? हाच फायनल करूया. काय ग, आवडलाय ना तुला? हो हो आई, आवडला मला. हाच घेऊ आपण. पॅक करून द्या. पॅक करायच्या आधी आमच्या दुकानाची एक प्रथा आहे, ती करून घेतो. कसली प्रथा? नवऱ्या मुलीचा शालू आमच्याकडे देवासमोर ठेवून पूजून मगच तो तिला दिला जातो. आणि हे सर्व या दुकानाचे मालक स्वतःच्या हाताने करतात. काय सांगता? फार सुंदर प्रथा आहे. आम्हाला अगदी आमच्या घरच्या दुकानात आल्यासारखं वाटतंय. काय झालं गणपत, बोलवलंस मला? साहेब, हा यांच्या लग्नाचा शालू त्यांना द्यायचा आहे. मला शालूच हवाय. हीच आपण फायनल करूया. अरे खूप खूप शुभेच्छा. माझ्या भावाचा आणि होणाऱ्या नवऱ्याचा जीव घेऊन मन भरलं नाहीये का तुमचं? की आमच्या जखमेवर मीठ चोळायला आला तिथे? साहेब, काय झालं? देवासमोर ठेवताय ना शालू? सर, मला ना ह्यावर कस्टमाइज ब्लाउज सुद्धा हवाय आणि त्यावर माझ्या हस्बंडचं नाव सुद्धा हवंय. मला हे असं डिझाईन हवंय बॅकला. येस. आत येऊ? हा या. बोला. तुमची ॲड पाहिली होती पेपरमध्ये.
जॉबसाठी आले. ओके. पण तुमच्याकडे बघून तुम्ही नुकताच पास आउट झाला असं वाटतंय. तुम्हाला काही एक्सपिरियन्स आहे का जॉबचा? नाही सर, मी फ्रेशर आहे. वाटलंच मला. आम्ही या जागेसाठी एक अनुभवी एम्प्लॉई शोधतोय. सो मला हा जॉब तुम्हाला नाही देता येणार. सॉरी. ओके सर, थँक्यू. घरातनं बाहेर पडताना जितके पैसे घेतले होते ते सगळे संपले. जास्त फिरता पण नाही येणार. घरी जावंच लागेल मला. हे बघा, माझ्या बहिणीला सांभाळायला मी समर्थ आहे. तुमचे उपकार नको. हे माझ्याकडे आत्ता जेवढे पैसे तेवढे घ्या. 2000 रुपये तुम्हाला नंतर आणून देईन. खरंच तुमचे उपकार नको. अरे देवा, हॉस्पिटलमध्ये ज्या माणसाने पैसे भरले त्याचे 2000 रुपये पण द्यायचे. कसे देऊ? माझ्याकडे आता काहीच पैसे शिल्लक नाही आहेत. आणि घरी पण पैसे नसतील. नाही, पण मला त्याचे पैसे परत करायचेच आहेत. मी कुठूनही पैसे उभे करीन, पण त्याचे पैसे परत करीन. अशा माणसांची मदतच नको. कसं आहेस तू? बरं आहेस ना? मी ठीक आहे. तू कशी आहेस? हा? रडू नको. अरे मी तुला असं गजाड नाही हे पाहते. मला खूप त्रास देतात करे तुला इथे. नाही का, मी ठीक आहे. मला काय त्रास होणार आहे? मला त्रास देणार होता तिकडे आहे ना, घरी तुझा भाऊ. इकडे काय मला त्रास नाही आहे. उलट हे सगळे माझ्यासोबत टाइमपास करतात. सतत कसली मस्करी करतोस रे? सुलो, नको लोड घेऊ. मी ठीक आहे. तुला कितीही त्रास झाला तरी तू बोलून नाही दाखवणार. तो आज नाही ना ओळखते मी तुला. मी पोलिसांशी बोलते. तुला इथनं बाहेर काढण्यासाठी मला काही करता येतं का बघ. सुलो ऐक. सुलो